नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. कसे आहेत? बरे आहेत ना? तर स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये. तर आता आपण आहोत हॉटेल वैष्णवीला. आपण चाललो आपल्या घरी महाडला. काल रात्रीच निघालो होतो, पण रात्री भरपूर पाऊस होता, पाणी पूर्ण भरलं आहे रस्त्यावरती. त्यामुळे आपण पूर्ण रात्र हॉटेल वैष्णवीच्या इथे बसमध्ये काढली. रात्री इथेच जेवलो आणि आता सकाळी 10 वाजले. त्यामुळे तुम्ही बघू शकता हॉटेलच्या परिसरात पण पाणी शिरायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे ज्या बसेस थांबल्या होत्या सगळ्यांनी बाहेर बसेस काढल्या आहेत आणि आपल्या बसवाल्यांनी पण बाहेर बस काढायला सुरुवात केली आहे. तर असा काय हा व्हिडिओ असणार आहे आजचा मित्रांनो. आपण चाललो आहे महाडला. तर पुढे अजून काय काय होतं आहे, भरपूर पाऊस आहे, रस्ते बंद आहेत. तर आपण कसे घरी पोचतो आहे ते या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. त्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा. तर चला भेटू पुढे. बघू शकतो अशा प्रकारे मित्रांनो आपण पूर्णपणे फसलो आहे. तर रात्री 8 वाजल्यापासून पूर्ण जाम आहे दोन्ही साईडला. मुंबई गोवा एक्सप्रेस हायवे बघू शकता पूर्णपणे जाम करून ठेवलं. म्हणजे काय माहिती काय प्रॉब्लेम. मला वाटतं पाणी पुढे भरलं आहे असं म्हणतात. 2-3 जण म्हणत होते की पुढे पाणी भरलं त्याच्यामुळे जाम आहे. कधी सुटेल काय माहिती. खूप प्रॉब्लेम झाला. रात्रीपासून आपण थांबलो इथे. पाऊस पण मुसळधार रात्रीपासून. तर काय बघू, वाट बघण्यापेक्षा शिवाय आपल्याला काही पर्याय नाही आहे. त्यामुळे वाट बघू. थोडा फ्रेश होत घेतो. भेटतो तुम्हाला नंतर. काय बघत नाही तिथे काहीतरी खायला वगैरे आहे. गरम गरम नाश्ता वगैरे करून घेऊ. बघू शकता मित्रांनो कशा प्रकारे पाणी भरलं आहे. इकडे सगळ्या आपल्या बसेस उभ्या आहेत आणि हे पूर्ण पाणी भरलं आहे. इथून पुढे थोड्या वेळावरती जिंदाल कंपनी आहे. तिथे तर पूर्ण रस्त्यावरून पाणी वाहतं आहे. त्यामुळे या सगळ्या गाड्या थांबवल्या आहेत. बघू शकता. तुम्ही बघून येण्याचा प्रयत्न करू. अद्भुत पाणी भाई मजबूत. आसपास कुठं काय हॉटेल पण नाही आहे ना. एक हॉटेल होतं तिथे फक्त वडेच मिळत होते, पाव वगैरे काही नाही आहे. भूक पण लागली आहे. तर म्हटलं बघू पुढे काय मिळतं आहे का. बराच लांब लाईन लागले. बघून तर येऊ नक्की काय चाललं आहे. खूप चुकीचा अडकलो आहे. खूप चुकीचा फसलो आहे मित्रांनो. होऊ शकतं तिथे तर एकदम पूर आल्यासारखं पाणी वाहतं आहे. काय करणार आता. हां चला पुढे जाऊन बघू. दाखवतो तुम्हाला कुठे नक्की प्रॉब्लेम आहे. इथे बघू शकता मित्रांनो रस्ता बंद आहे. ते रस्त्यावरून पाणी वाहतं आहे. जे लोकांची घरं गेलेत पाण्यात. ते समोर घर बघू शकता. पूर्ण अर्ध घर तर पूर्ण पाण्यातच गेलं आणि हेच पाणी पूर्ण रस्त्यावरती आलं आहे, नदीचं पाणी. त्यामुळेच गाड्या थांबवतात, बाकी काही प्रॉब्लेम नाही आहे. थोडे पोलीस आहेत. रस्त्यावरती पाणी आल्यामुळे कोणाच पुढे सोडत वगैरे नाही आहेत. बघू शकता. दाखवतो तुम्हाला. चला बघू शकता मित्रांनो काय इथपर्यंत पाणी अजून आलं नाही आहे. हे समोर रस्त्यावरती पाणी आलं आहे. बरेच 2-4 गाड्या तर पाण्याखाली पण गेलेत. एक 4 व्हीलर आहे आणि 2 मोठे ट्रक आहेत. पूर्ण पाण्यात गेलेत. खूप पाणी आलं रस्त्यावरती. बघू शकता. खायची वगैरे पण काही सोय नाही आहे. विषारी कुत्र्याची पिल्लं पण अडकलं तिथे पाण्यामध्ये. बाईकमधला पहिलाच एक्सपिरियन्स आहे असा. मी रस्त्यावरती म्हणजे असं अडकलो आहे एवढा घाणेरड्या प्रकारे. त्यामुळे हा एक्सपिरियन्स कधी हा दिवस कधी विसरणार नाही. रात्री 8 वाजता गाडीत बसलेलो. आता गाडीत वाजले 1:30. नशीब मी एकटाच आहे, बाकी कोण घरातले आपले फॅमिली मेंबर्स नाही आहेत म्हणून ठीक आहे. आता खूप बेकार हालत झाली असती. म्हणून मित्रांनो तुम्ही पण काळजी घ्या. घरातून बाहेर पडू नका. खूप बेकार पाऊस पडतो आहे. सगळा परिस्थितीचा आढावा घेऊनच बाहेर निघत जा.
इथे होऊ शकता एक कुत्री बाहेर आली पाण्यातून, पण त्याची पिल्लं बघा बिचारे तिकडे अडकले तर रस्त्यावरती. तर तिला बाहेर पडावं लागलं, काहीतरी खायला घेऊन जाईल बिचारे आपल्या पिल्लांसाठी, पण ते पिल्लं तर काही बाहेर येऊ शकत नाही, एवढं पाणी भरलं आहे, त्या पाण्यातून काही बाहेर येऊ शकत नाही. बिचारी पत्र्यावरच आहेत. अभी वो तो लो, बाद में बात करने दो, तो प्रोसेस करने दो, बाद में बात करते हैं. हाँ मैं क्या बोलता तुम्हारे को, मैं इधर थोड़ा गड़बड़ में है. नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, आता आपण येऊन पोचलोय नागोठणे स्टेशनला. बघू शकता घड्याळात वाजलेत रात्रीचे 7:30 आणि आता आपण नागोठणे स्टेशनला पोचलो आहे. तर तुम्ही म्हणत असाल आता तर हा बसमध्ये होता हायवेला आणि हा नागोठणे स्टेशनला काय करतो आहे. तर मित्रांनो, आपण 5 तारखेला आपला महाडला यायचा प्रवास चालू केला होता रात्री 8:30 वाजता बसने. कारण आपला असा विचार होता ॲक्च्युली की आपण ट्रेनने प्रवास करायचा, पण ट्रेन होती 12ची रात्री तुतारी. तर मी असं म्हटलं की बाबा 8 वाजता आपण जर लक्झरीतून 8 वाजता जर आपण बसचा प्रवास सुरू केला तर आपण 12च्या आतमध्ये घरी पोचू. त्यामुळे आपण बसने यायचा निर्णय घेतला, काय हरकत नाही. तर आम्ही आलो रात्री 8-8:30च्या बसने निघालो आणि पनवेलपर्यंत मस्त प्रवास झाला. कर्नाळा घाट क्रॉस केला आणि आम्ही जेवलो वगैरे, आणि जेवल्यानंतरला जी बस थांबली ती तिकडेच थांबली. ती दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजेपर्यंत रात्र पूर्ण आम्ही बसमध्येच काढली, कारण का काहीच पर्याय नव्हता. पुढे नदी होती, ती पूर्ण भरली होती आणि पोलीस गाडी सोडत नव्हते पुढे, त्यामुळे आम्हाला रात्र तिथेच थांबून काढावी लागली बसमध्ये. दुसऱ्या दिवशी मग 10 वाजता बस निघाली जीवात. 1 तास बस मस्त चालली आणि सुसाट असं वाटलं आता आपण लवकरच घरी पोचू, पण पुढे वाकणला आली आणि बस पुन्हा थांबली. ती आत्तापर्यंत घड्याळात वाजलेत 7:30 चालू नाही झाली, एकाच जागी उभी आहे. कारण पुढे वाकणला नदीचं पूर्ण पाणी रस्त्यावरती आलं आहे आणि 2 ते 3 बस माझ्यासमोर पाण्यामध्ये पूर्ण डुबल्यात. त्यामुळे पुढे जाणं अशक्यच आहे, दुसरा काही मार्ग नाही आहे. तर आता काळोख पण झालं आहे, बराच वेळ झाला, 2 दिवस झाले आपण गाडीमध्येच आहे. त्यामुळे मी आणि माझ्यासोबत आणखी म्हणजे 3 प्रवासी आहेत माझ्याच वयाचे. आम्ही असा विचार केला बाबा की काहीतरी मार्ग काढला पाहिजे. त्यामुळे आम्ही विचार केला बाजूला जवळपास जे स्टेशन आहे तिथे जाऊ, तिथून जी कोणती ट्रेन मिळेल ती ट्रेन पकडून आपण घरी पोचू. त्यामुळे एक तिथपासून जिथे आमची बस बंद पडली आहे तिथपासून ते नागोठणे स्टेशनपर्यंत 3 किलोमीटर आम्ही चालत आलो डोंगराळ भागातून. म्हणजे रस्ता पण असा गावागावातून होता, पण तो सगळं चालत आम्ही इथपर्यंत पोचलो. आणि आता ट्रेनचा वेट करतो आहे की ट्रेन कधी येते आणि आम्ही कधी ट्रेनमध्ये बसतो आहे आणि कधी एकदा तो बाबा घरी पोचतो आहे. कारण का खूप हा प्रवास जो आहे तो आयुष्यभर लक्षात राहील की एका चुकीमुळे म्हणजे चुकीच्या निर्णयामुळे किती त्रास होऊ शकतो हे मला आज कळलं. त्यामुळे लवकरच ट्रेन येईल अशी अपेक्षा करतो आहे. म्हणजे ट्रेन तर बघितली, रद्द वगैरे काही झाली नाही आहे. ट्रेन तिथून निघाली आहे, पनवेल क्रॉस केलं आहे ट्रेनने आणि लवकरच आता स्टेशनला पोचेल. मग आपण स्टेशनला ट्रेन आल्यावरती बसू आणि आपल्या घरी सुखरूप पोचू. तर चला भेटू तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये ट्रेन आली की कंटिन्यू.
मित्रांनो, अशा प्रकारे आपण फायनली हिल स्टेशनला पोहोचलो एकदा सर बाबा. आणि बघू शकता आता आपण आलो आपली ॲक्टिवा घेऊन. स्टेशनला लावली होती ॲक्टिवा घेतली आणि आता आपण आलो महाडच्या दिशेने. आणि बघू शकता हायवेला, पूर्ण हायवेला शोरूम झालं आहे, गाड्यांचं शोरूम. कारण का महाडमध्ये मार्केटमध्ये पूर्ण पाणी भरलं आहे. बघू शकता दोन्ही साईडला गाड्या लावल्या आहेत, दोन्ही साईडला गाड्या पार्क केल्या आहेत. कारण का ज्या सगळ्या आतमध्ये हे महाडमध्ये पाणी भरलं आहे म्हणून लोकांनी एवढ्या वरती हायवेला गाड्या आणून लावलेल्या आहेत. बघू शकता तुम्ही, म्हणजे किती पाणी भरलं आहे याचा तुम्हाला अंदाज लावू शकता तुम्ही की काय परिस्थिती आहे महाडची. खूप मुसळधार पाऊस होता मित्रांनो 2 दिवस कोकणात, सगळीकडेच कोकणात. आम्ही फसलो होतो इकडे नागोठण्याला. खूप काही प्रयत्न शर्तीचे करून मग आता हा पुढचा प्रवास मी केला आहे. त्यामुळे हा प्रवास माझ्या चांगलाच लक्षात राहील. बघा मित्रांनो, असा काय हा आजचा प्रवास होता. आपल्याला मजा आली प्रवास करायला, थोडा त्रास पण झाला आणि एक्सपिरियन्स पण मिळाला नवीन. तर असा काय आजचा ब्लॉग होता मित्रांनो. जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चला मित्रांनो, पाऊस पडतोय, मोबाईल मिस करतो आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. टेक केअर.